नमस्कार. मी अरविंद आठले आणि आपल्या समोर बसले आहेत श्रीयुत मिलिंद कर्वे, ठाण्याला राहतात. आणि मला उमगलेले शंकर महाराज हा आपला विषय चालू आहे. दिवसेदिवस नवीन नवीन कथा, नवीन नवीन त्यांचं तत्वज्ञान. आणि सध्या आता त्यांच्या आज्ञेंवर आपलं भाषण चालू आहे. त्यांचे महाराजांच्या 10 प्रमुख आज्ञा आहेत. वचन या आज्ञा वचन. वचन. हं. तर ह्या वचनांवर आधारित काही कथाही ते तुम्हाला वचन चांगलं व्यवस्थित समजण्यासाठी सांगतायत. खूप लोकांनी सांगितलं की कथाच चालू ठेवा, बाकीचं काही नको. तर असं आपल्याला करता येणार नाही. साधकाला सगळं ऐकलं पाहिजे, त्याच्यामध्ये टेनसिटी असली पाहिजे. आणि केवळ तत्वज्ञान ऐकायला नको असं म्हणून चालत नाही. तत्वज्ञानही तितकंच त्यांचं आवश्यक आहे, त्यांचं आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय माणसाला, उपासकाला, विशेषतः आपण इतर जनरल माणसाचा हे विचार करत नाही विशेष, परंतु जो उपासक आहे, साधक आहे, त्याला आतल्या कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येऊन उपयोग नाही. तेव्हा ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आणि त्या ओघाने ज्या कथा येतील त्या शक्यतो ऐकवण्याचा ते प्रयत्न करतातच आहे. तुम्हाला केवळ रंजकता नको आहे, आपल्याला आता इथेही काहीतरी पाहिजे आहे हे आपण विसरू नये. तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता सुरू करायला काय हरकत नाही. सर्वांना नमस्कार. माझा नमस्कार आणि नमस्कार. सद्गुरू श्रीमंत श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला सुरुवात करूया, व्याख्यानाला सुरुवात करूया. तत्पूर्वी नमस्कार. काका तुम्हालाही माझा नमस्कार. नमस्कार. महाराजांच्या वचनांबद्दल आपण बोलतोय, त्याच्यातली काही वचनं आपण मागच्या काही व्याख्यानांमधनं त्याचा परामर्श घेतला. आज आपण महाराजांचं आणखीन एक वचन पाहणार आहोत आणि त्या संदर्भात काही बोलणार आहोत. तर ते वचन असं आहे, दीप जले पहिले, फिर जले परवाना, पहिले जलना सीख ले, फिर दूसरे को जलाना. आता आपण एक उदाहरण सगळ्यांना जे माहिती आहे त्या उदाहरणापासून सुरुवात करूया. की दिवा लावून ठेवला म्हणजे पणती असेल, समई असेल किंवा गॅस बत्ती त्याच्या भोवती किंवा कंदील असेल, त्याच्या भोवती पाखरं जमा होतात, बारीक बारीक कीटक त्या दिव्याकडे, त्या उजेडाकडे आकर्षित होऊन. त्याच्यामध्ये एक पतंग नावाचा फुलपाखराच्या जातीचा एक कीटक असतो, जरा मोठा असतो तो. तर तो त्या दिव्याच्या ज्योतीवरती, म्हणजे ती काच असते जी काय दिव्याभोवती किंवा समईची साधी ज्योत असते, तिथे तो झेप घेत असतो सतत. त्याला त्या दिव्याच्या ज्योतीचं, प्रकाशाचं आकर्षण असतं. पण त्याच्यामध्ये होतं काय, बऱ्याच वेळेला त्या उष्णतेने त्याचे पंख जळतात आणि तो असा निष्प्राण होऊन खाली पडतो. नंतर त्याचा म्हणजे हतबल होऊन खाली पडतो, नंतर त्याचा प्राण जातो. तर दीप आणि परवाना, तर ह्या पतंगाला हिंदी भाषेमध्ये परवाना असं नाव दिलेलं आहे. आता क्षमा आणि परवाना ह्या विषयावरती हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गीत प्रसिद्ध आहेत. गझलच्या दुनियेमध्ये क्षमा आणि परवाना हे रूपक अतिशय लोकप्रिय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये. आणि गझल अशा बऱ्याचशा त्या क्षमा परवान्यावरती पुष्कळ काही काही त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे, बरीच गाणी आहेत, सगळं आहे, गझल आहेत. तर हे रूपक वापरलेलं आहे. तर आता हे जे रूपक आहे ते मनुष्य देहाला फार चपखलपणे लागू होतं. कसं काय? तर क्षमा आणि परवाना हे दोन्हीही आपल्याच देहाचे भाग आहेत. कसे? तर परवाना म्हणजे तो पतंग, तो सतत झडप घालतोय त्या दिव्याच्या वरती, त्या उष्णतेवरती, त्या ज्योतीवरती, त्या प्रकाशावरती. आपला देह हा परवाना आहे. आणि ती क्षमा आहे ना, आतमधली क्षमा म्हणजे जे ज्योत आहे, ती आत्मज्योत आतमध्ये जी शांतपणे तेवती आपल्या आतमध्ये, त्या आत्मज्योतीमध्ये जो अग्नी विद्यमान आहे त्याला आपण योगाग्नी म्हणतो. अनेक जण असं म्हणतात की योगाग्नीचं स्थान हे मणिपूर चक्रात आहे. कोणी म्हणतात ते मूलाधारामध्ये पण आहे. अनंत प्रवाह त्याच्यामध्ये विचारांचे आहे. आपण काय म्हणूया त्याच्यामध्ये, की
शरीरांतर्गत जी आत्मज्योती तेवतीये, त्या ज्योतीमधला जो अग्नी आहे, त्या अग्निरूपी जी ज्योत आहे, तो योगाग्नी आहे. मग योगाग्नी हा सर्वच मनुष्यांच्या देहामध्ये विद्यमान असतो. आता योगाग्नीचं कार्य काय आहे? तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन प्रमुख नाड्यांबरोबर शरीरांतर्गत ज्या 72,000 नाड्या अध्यात्म सांगतो, अध्यात्माला त्या 72,000 नाड्या मंजूर आहेत, ते संशोधन आहे अध्यात्माचं. तर ह्या सगळ्या नाड्यांना, तीन प्रमुख नाड्या आणि 72,000 नाड्या, यांना ऊर्जा पुरवण्याचं काम हा योगाग्नी करत असतो. मग ती ऊर्जा कसली आहे हो? काय चूल पेटवली का कुठे? तशी ऊर्जा नाहीये. त्या ऊर्जेला, त्या योगाग्नीपासून प्रसृत होणाऱ्या ऊर्जेला आध्यात्मिक ऊर्जा असं म्हणतात. आणि मग ती आध्यात्मिक ऊर्जा या संपूर्ण देहामध्ये या नाड्यांद्वारे खेळवली जाते. पण याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक मनुष्य, जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा आध्यात्मिक आहे? तो तसा नसतो. तो तसा जरी नसला तरी प्रत्येक मनुष्यात योगाग्नी स्थित आहेच की. मग योगाग्नी स्थित असल्या कारणाने एखादा मनुष्य आध्यात्मिक असतो आणि एखादा मनुष्य आध्यात्मिक नसतो, किंवा आध्यात्मिक नसणाऱ्यांचीच संख्या जास्ती आहे. याचं कारण पुन्हा आपण मागच्या काही लेक्चरमध्ये जसं बोललोय तसं संचित प्रारब्ध क्रिया, ही संकल्पना बाजूला जरी ठेवली तरी एक लक्षात आलं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या की दोन गोष्टींसाठी, क्षुधा शांती आणि काम शांती, या दोन गोष्टींसाठी मनुष्य सगळं आयुष्य त्याचं खर्ची घालत असतो. त्याच्या अंतर्गत जी ऊर्जा आहे ती खर्ची घातली जाते. का? जठराग्नी ते काम करतो अन्न पचवण्याचं, आणि कामाग्नी तुमची वासना शमवण्याचं काम करतो. आणि ह्या दोन आदिम संवेदना असल्या कारणाने भूकेची जाणीव आणि संभोगाची जाणीव, या आदिम संवेदना असल्या कारणाने आजकाल किंवा पहिल्यापासूनच आपण म्हणू की आध्यात्मिक जाणीवा विकसित न झालेलं जे मनुष्याचं जग आहे, जेवढी त्यामध्ये मनुष्य येतात, त्या प्रत्येकाचा योगाग्नी त्याच्या शरीरात असला तरी तिकडे त्याचं लक्ष नसतं. कारण ह्या योगाग्नीवर मात करणारे हे जे दोन अग्नी आहेत, म्हणजे जठराग्नी आणि वासनाग्नी किंवा कामाग्नी, आणि त्यांचा परम मित्र आहे तो मत्सराग्नी, हे तीन जण आहेत. ते योगाग्नीला काही करत नाहीत, पण ते स्वतःचा आविष्कार एवढा मोठा करून ठेवतात त्याच्यामध्ये. आणि मग ह्या दोन गोष्टींचा मुबलक पुरवठा आयुष्यभर व्हावा म्हणून माणूस काय करतो? तर तो अर्थकारणाच्या भोवऱ्यामध्ये स्वतःला झोकून देतो. त्या भोवऱ्यातच त्याची उडी असते. म्हणजेच काय आहे की अन्न मिळवण्यासाठी जो झगडा आहे, जो स्ट्रगल आहे, त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो मिळवणं, आणि कामवासनेसाठी सुद्धा लागणारा जो पैसा आहे तो मिळवणं, म्हणजे अर्थकारणाच्या भोवऱ्यामध्ये ही माणसं सतत फिरत असल्या कारणाने योगाग्नी म्हणजे काय, आध्यात्मिक जाणीवा म्हणजे काय, आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय, ह्याचा थांग पत्ता नसतो. आणि जरी काही समजा कुठून तरी काहीतरी कानावर ऐकू आलं तरी ही मंडळी काय म्हणतात, काय म्हणताय तुमचं अध्यात्म? मग मला असं विचारावंसं वाटतं, त्यांना उत्तर द्यावंसं वाटतं की असं कोणी विचारलं की काय नाही, म्हटलं दोन पॅन्टच्या दोन खिशामध्ये ते अध्यात्म मी कोंबलंय आणि गावभर बोंबलत फिरतोय, असं उत्तर त्यांना द्यावंसं वाटतं मला. अरे तुमचं अध्यात्म आणि माझं अध्यात्म आणि तुमचं अध्यात्म काही वेगळं असतं का? पण जाणीवाच विकसित झालेल्या नसल्या कारणाने हे सगळे जे अग्नी आहेत, जठराग्नी, कामाग्नी आणि मत्सराग्नी, या तिघांच्या विळख्यामध्येच अर्थकारणाच्या भोवऱ्यामध्ये उडी घेऊन हे आयुष्य व्यतीत होत. बरं, ह्याच्यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा असतो? तर इच्छा नावाची सतत जन्म घेणारी ढालगज आणि जहांबाज महामाया या बाबतीत तत्पर असते. ती तुम्हाला दुसरी इकडे तिकडे कुठे पाहूच देत नाही.
ती तुम्हाला त्या योगाग्नीकडे जाऊच देत नाही. ती सतत म्हणते की या दोन गोष्टींचं शमन आणि दमन करत राहा, तू सुखी. आणि एक लक्षात घ्या की भूक आणि संभोग याच्या ज्या वासना आहेत त्यांचं जेव्हा शमन होतं तात्पुरतं, काही काळापुरतं, तर त्यामुळे निर्माण होणारी जी तृप्ती असते त्या तृप्तीमध्येच सुखेनैव लोळायला माणसाला आवडतं. त्या तृप्तीमध्येच सुखेनैव रममाण व्हायला माणसाला आवडतं. आणि मग हे असं सुख जर तुम्हाला विना सायास, विना कटकट आणि आर्थिक भरभराटीच्या मुळे जर लाभत असेल, किंवा आर्थिक भरभराट नसू दे, पोटा पाण्यापुरता व्यवसाय असला तरी चालेल, तर हे सगळं जर मिळत असेल, तर आध्यात्मिक जाणीवा वगैरेंच्या वाट्याला जातो कोण? मग आध्यात्मिक जाणीवांच्या वाट्याला जायचंच नसेल, तर मग तुमचं अध्यात्म तुमच्यापाशी, आम्हाला ते ऐकायला बरं वाटतं, टाइमपास छान होतो, पण तुम्ही आम्हाला काही शिकवायला जाऊ नका, आम्हाला सांगायला जाऊ नका, तुमच्या लेक्चरमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. याचं कारण कोणी सांगितलंय हे असले उद्योग करायला? त्याच्यापेक्षा मस्तपैकी आपलं घरदार उभारावं, लग्न करावं, मुलं बाळ जन्माला घालावीत, आणि काय जी लक्झरियस सुख आहेत त्याचा अगदी ओतप्रोतपणे उपभोग घ्यावा. आणि मग कधीतरी हातपाय थकल्यानंतर हातात माळ घ्यावी, श्रीराम जय राम जय जय राम. तेव्हा त्या माळेचा उपयोग नसतो, कारण तुमची यात्रा श्रीराम जय राम जय जय राम म्हणत कुठेतरी जात असते त्यावेळेस. तर हे असं सगळं असल्या कारणाने मग आतमध्ये नेमकं काय जळतंय हेच मुळी मनुष्याला पत्ता लागत नाही, याचा पत्ताच लागत नाही. आणि मग त्यामुळे आपण असंच म्हणायला हवं की संपूर्ण जगामध्ये जवळपास 90% जनता ह्या तीन अग्नींच्या भोवतीच फिरते. दोन अग्नी आणि त्यांचा उपअग्नी मत्सराग्नी, या तिन्हींच्या भोवतीच त्यांची रिंगण फुगडी असते. आणि ती रिंगण फुगडी दुसऱ्या भोवऱ्यामध्ये सतत उड्या घेत असते. ते म्हणजे अर्थ काय? आता मत्सराग्नीमध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि मत्सराग्नीचा मूळ एक आपण म्हणतो ना की व्याख्या करायची झाली तर अशी व्याख्या करता येईल की भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे. मग ह्या एका मत्सरामध्ये किती अनंत तऱ्हेचे मत्सर दडलेले आहेत ह्याचा विचारच करून पहावा. मग योगाग्नी जर आहे, योगाग्नी असूनही जर ह्या सगळ्यांचा आविष्कार जर प्रभावी असेल, तर त्या माणसाला आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक जाणीवा, आध्यात्मिक साधना ह्याच्याकडे त्याचं लक्ष जाईलच कशाला. पण काय असतं, सद्गुरूंचा खेळ असा असतो की तुम्ही मान न मान मैं तेरा मेहमान, असं जे सद्गुरू असतात ते कितीतरी वर्ष, कितीतरी युग तुमची वाट पाहत असतात ना, की ह्या सगळ्या खेळात हा रममाण झालाय, युगानुयुग रममाण झालाय तो आत्मा. शरीर अनेक धारण केलेली आहे, पण तो येतोय, पुढे येतोय, पुढे येतोय. मग ही गोष्ट कसली असते? जन्मांतरीची गोष्ट असते. आणि मग त्या जन्मांतरीच्या गोष्टीमध्येच कधीतरी अशी एक वेळ येते की त्या वेळेला कुठल्या तरी जन्मात त्या आध्यात्मिक जाणीवा सजग होतात. आणि मग तो योगाग्नी पूर्ण तेजाने आतमध्ये धडधडून पेटतो. आणि तो धडधडून पेटल्यानंतर काय होतं? क्षुधा आहे म्हणजे आध्यात्मिक साधना करणारी माणसं गृहस्थाश्रमी असतातच किंवा नसतात, पण जनरली गृहस्थाश्रमी असतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये वासनाग्नी असतो, क्षुधा म्हणजे अन्नाची भूक असते, संभोगाची भूक असते, पण त्याच्यावर कंट्रोल येत, त्याच्यावरती त्याच्यापासून आपलं काही अडत नाही, किंवा त्याच्यामुळेच आपली काहीतरी भरभराट होणार आहे ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. योगाग्नी धडाधडा पेटतो आतमध्ये. मग काय होतं? सगळं हे सगळं सापडल्यानंतर की ती जन्मांतरीची गोष्ट कुठेतरी कुठेतरी कुठल्या तरी नोटवर येऊन थांबते. तिथेच तुमचा तो सद्गुरू उभा असतो. आता एक लक्षात घ्या की नुसता योगाग्नी आतमध्ये धडधडून पेटलाय, पण त्याच्यामध्ये
तो जो आपला परवाना आहे ना देहाचा, त्या अग्नीवरती त्याला सतत उड्या घ्याव्या लागतात. त्या योगाग्नीमध्ये स्वतःला भाजून काढावं लागतं, जाळून काढावं लागतं. पहिले जलना सीख ले फिर दूसरों को जलाना म्हणजेच काय आहे, की दुसऱ्याला फार सोप्या पद्धतीने सांगता येतं की आध्यात्मिक साधना करावी, अमुक जप करावा, अमुक साधना पद्धती करावी, असं ध्यान लावावं, तसं ध्यान लावावं. सांगणं खूप सोपं आहे. तू स्वतः ते करतो का? तू पहिले ज्यांना सीख ले बाद में दूसरों को जलाना. कारण ही सोपी गोष्ट नाहीये. हे तपना आहे त्याच्यामध्ये. किती तपना आहे की ते तापणं म्हणजे त्या योगाग्नीमध्ये स्वतःला भाजून काढणं, याच्यामध्ये जन्मोजन्मांच्या सगळ्या कर्मांची राख रांगोळी होत असते. तो सद्गुरू तुम्हाला ते सगळं देत असतो. पण मग काय होतं, हा जो सगळा एक योग जुळून येतो ना, त्यावेळेला आपल्याला असं म्हणायचं असतं की शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाले, शत सूर्य मालिकांच्या दीपावली निम, तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची सिद्धी सांती गाठी. हा हाय जो न जाई मिठी घालू मी उठोनी, क्षण तो क्षणात गेला सखी आजचा सुटून. विलक्षण आहे. शत जन्म जेव्हा शोधू त्यावेळेला शत आरती व्यर्थ होतात. म्हणजे आरती म्हणजे सततच्या मागण्या किंवा आंतरिक इच्छा. मी मगाशी म्हटलं ना, इच्छा नावाची जी जहांबाज ढालगच महामाया आहे, तीच मरते. आंतरिक इच्छा तिचा मृत्यू झाल्याशिवाय शतजन्म शोधूनही जे सापडत नाही, ते शत आरती व्यर्थ झाल्यानंतर सापडत. ते इन्स्टिंक्ट आहेत ना सगळे, हे हवं ते हवं, हव्यास आहे सगळा. तो हव्यास आणि त्याची बायको इच्छा, म्हणजे इच्छा आणि हव्यास हे नवरा बायको मेल्याशिवाय काही नाही. मग शतजन्म शोधिताना जेव्हा हे सगळं निघून जातं, यांचा मृत्यू होतो, आणि शतसूर्य मालिकांच्या दीपावली निमाल्या म्हणजे काय, आपली एक सौरमाला आहे, त्याच्यातला एक सूर्य आहे. मग अशा अनेक शतसूर्य, म्हणजे त्या 100 सूर्यांच्या ज्या सौरमाला असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजेच याचा अर्थच असा आहे की शतसूर्य म्हणजे त्या शतसूर्यां इतकीच आपली इच्छा आणि वासना आणि आणखीन काही ज्या कामना आहेत त्या प्रबळ असतात. त्या तेवढ्याच तेजस्वी असतात, पण त्यांचा मृत्यू व्हावाच लागतो. वास्तविक या गाण्याचा अर्थ वेगळा आहे. ते संन्यस्त खड्ग नाटकातलं गाणं आहे, नाट्यपद, सावरकरांनी लिहिलेलं. ते सावरकरांनी लिहिलेलं, मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी गायलेलं हे गीत आहे. पण तरी सुद्धा त्या गाण्याचा अर्थ वेगळा आहे, नाटकाच्या अनुषंगाने अर्थ वेगळा आहे. आपण इथे हा आध्यात्मिक अर्थ त्याचा घेतला पाहिजे. किती जन्म शोधतोय, किती युग शोधतोय, पण तू सापडत नाहीस. पण शतजन्म शोधताना जेव्हा ह्या सगळ्या इच्छा आकांक्षांचा मृत्यू होतो, आणि मग त्या वासनाग्नीचं आणि जठराग्नीचं शमन होतं, त्यावेळेला जो योगाग्नी धडधडून पेटतो की नाही, त्या योगाग्नीवरती धडका मारून स्वतःला जाळण्यामध्ये, स्वतःला तापवण्यामध्ये, स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाचा ऱ्हास करण्यामध्येच अध्यात्माची उन्नती झालेली असते. आणि तोच तर क्षण असतो. मग असं कोणी म्हटलं तर, की मग असं तुमचे शतजन्म तुम्हाला माहिती आहेत का, किंवा शतजन्मामधला कुठला क्षण तुम्हाला असा जाणवला की तुम्ही या पायरीपर्यंत आलेला आहात? तर असं तुम्हाला बायफरकेट करून कधी सांगता येत नाही. ते गणित सद्गुरूकडे असतं. सद्गुरू त्या गणितावरती तुम्हाला चालवत असतो, तुम्हाला नाचवत असतो. त्याच्या समीकरणानुसार तुमच्या आयुष्यामध्ये 100 जन्म असोत, 1000 जन्म असतो, ते सगळं ते चालवत असतो. मग ते जेव्हा संपतं ना, ती इच्छा आणि हव्यास नावाचे नवरा बायकोचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा काय होतं? तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. मग प्रिया कोण आहे तिथे? तेव्हा पडे प्रियासी, आपला सद्गुरू हा प्रिय आहे. मग क्षण एक आज गाठी, एक क्षणामध्ये तो सद्गुरू तुमच्या समोर उभा राहतो, तुम्हाला ती त्याची गाठ पडते, म्हणजे भेट पडते. सुख साधना युगांची सिद्धी सांती गाठी. सुख साधना म्हणजे काय? मग असं आपण म्हणू शकतो ना, की
वाटेल तसे झडंग धंगडासारखे जन्म घालवले, धडंग नागड्यासारखे जन्म घालवले सगळे. आणि मग एका जन्मात तुम्हाला सद्गुरू एका क्षणात सापडला असं असतं काय? नाही ना. त्या प्रत्येक जन्मामध्ये सद्गुरू तुमच्याकडनं अल्प 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 का होईना साधना करून घेत असतात, उपासना करून घेत असतात. आणि मग जेव्हा सद्गुरू तो क्षण आणून ठेवतात की नाही शतजन्मांनंतर, तेव्हा काय होतं? सुख साधना युगांची सिद्धी सांती गाठी. मग ती सुख जे काय युगामध्ये जी कर्म केलेली आहेत, जी चांगली कर्म आहेत, सत्कर्म आहेत, त्यांची जी फुलझाडं लावलेली आहेत, त्याचे जे आता मोगरा तो फुललेला आहे ना, ती फुलं वेचायला आलीत ना, बहर आलाय ना तो कळीयांची. मग तो जो सगळा बहर आहे ना, तो काय असतो? ती सुखांची, म्हणजे ती सुख साधना युगांची सिद्धी सांती गाठली. सिद्धी कुठली गाठली? सद्गुरू रूपी सिद्धी गाठली, सिद्धी मिळाली. आणि मग काय होतं? हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठून, क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटून.